नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या YouTube चॅनेलमध्ये. घेऊन येतोय उत्तुंग टॉवर्सची सिरीज. आज बघूया पहिल्या भागात बुर्ज अल खलिफा टॉवर. तर मंडळी, तुम्ही जुने राजवाड्यांचे आणि राज दरबाराचे फोटो किंवा व्हिडिओज पाहिले असतील. काय दिसतं तुम्हाला त्यात? हो, राजा जितका पॉवरफुल तितकं त्याचं सिंहासन उच्च आसनावर. म्हणजेच काय, सत्ता आणि उंची हे एकमेकांना पूरक आहेत. जितकी राजाची सिंहासनाची उंची जास्त तितकी त्याची सत्ता जास्त. आता आजच्या दिवसात राजे नाही आहेत, परंतु देशादेशांमध्ये आपली सत्ता दाखवण्याचा मोह कोणत्या राज्यकर्त्याला आवरून घेणार नाही बरे. तर तुम्ही बघा, 2000 साली उत्तुंग इमारतींद्वारे आपापल्या देशाची सत्ता दाखवण्याचा मोह त्या त्या देशांच्या पंतप्रधानांना न झाला तर नवल. आणि याचं उत्तम उदाहरण 2000 साली 2 जागतिक उंचीचे टॉवर्स बांधण्यात आले. त्यातलं पहिलं होतं पेट्रोनास टॉवर्स. हो, त्याला शह देण्यासाठी तायपेई 101 ही इमारत तैवानमध्ये बांधल्या गेली. आणि हे बघितल्यानंतर दुबईचा शेख अस्वस्थ झाला. दुबईच्या शेखला वाटत होतं की आपली सत्ता, आपलं महत्व जगाला पटवून द्यावं. मग त्याच्या मनात आलं की आपण सुद्धा एक उत्तुंग टॉवर बांधायलाच पाहिजे. आणि हो, हे इतकं उंच बांधूया की ते कायम जगातील सगळ्यात उंच टॉवर राहील, ही त्याने काळजी घ्यायला सुरुवात केली. मग त्याने बोलावलं सोम म्हणजे स्किडमोर ओविंग मेरिल या जगप्रसिद्ध आर्किटेक्चर आणि कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मुख्य आर्किटेक्टला. आणि त्याला सांगितलं, तो होता एड्रियन स्मिथ. त्याला सांगितलं की मला जगातील सगळ्यात देखणं आणि सगळ्यात उंच असं टॉवर बांधायचंय. एड्रियन स्मिथ लगेच कामाला लागला. त्याने 585 मीटरची टॉवरची रचना दाखवली आणि दुबईचा शेख खुश झाला. परंतु एड्रियन स्मिथला एक कुणकुण होती की हा टॉवर जरा अचानकच थांबल्यासारखा वाटत होता टोकाला. म्हणून एड्रियन स्मिथने ओरिजिनल डिझाईन मध्ये नव्हतं, परंतु त्यावर एक 244 मीटर उंचीचा स्टेनलेस स्टीलचा सुळका रचायचं ठरवलं. आणि यात फायदा झाला तो शेखचाच, कारण यात कम्युनिकेशनचे सगळे इक्विपमेंट्स हे पण ठेवायला मिळणार होते आणि त्याचं भाडं त्यांना मिळणार होतं. तर अशा रीतीने 585 अधिक 244 असं हे 800 मीटरच्या वरचं टॉवर उभं करण्याचा संकल्प एड्रियन स्मिथ आणि दुबईच्या शेखनी केला. आता दुबईच्या शेखनी हे कशाच्या जोरावर केलं, तर त्यांच्याकडे होते पेट्रोडॉलर्स. आता दुबईची हिस्ट्री जर तुम्ही पाहिली तर 1964 पर्यंत दुबईत काही फारशी आवक नव्हती. हो, तोपर्यंत समुद्रातील मोती शिंपले काढायचे, ते विकायचे आणि दुबई बंदरातून जो काही महसूल मिळेल त्यावर त्या देशाची गुजराण व्हायची. परंतु खनिज तेलाच्या विहिरी सापडल्यात आणि दुबईचं भाग्यच पलटलं. पेट्रोडॉलर्समुळे अतिशय सधन अशी यंत्रणा त्यांच्याजवळ उभी झाली. आणि या पैशातून दुबईच्या शेखनी काय ठरवलं, पेट्रोलचा साठा, खनिज तेलाचा साठा कधीतरी संपणारच ना. मग दुसरं अल्टरनेटिव्ह काय, तर दुबईला जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा त्याने चंग बांधला. आणि या हेतूमुळेच प्रेरित होऊन त्यात बुर्ज अल खलिफा ची मुहूर्तमेढ झाली. आता कसा आहे हा बुर्ज अल खलिफाचा टॉवर? तुम्ही नुसती उंची बघू नका, त्याची रचना बघा. त्याची रचना जर तुम्ही बघितली तर त्याच्या मध्यभागी एक कोअर आहे कॉन्क्रीटचा, षटकोनी आकाराचा. त्यात 1 नाही 2 नाही 57 लिफ्ट्स आहेत. आणि हा सरळ सोट 585 मीटर पर्यंत उंच जातो. मग आता एवढा उंच आणि निमुळता टॉवर तो वाऱ्याने
आणि भूकंपाने हलू शकेल, पडू शकेल, मग त्याचं काय करायचं? अहो सिंपल. त्याच्यात काय, 3 बाजूनी 120 अंशाच्या कोनातून 3 सपोर्टिंग बट्रेसेस म्हणजे काय, जेव्हा एखादी भिंत उंच असते, एखादा कॉलम उंच असतो, तेव्हा त्याला तुकड्या तुकड्यांनी वर वर नेणाऱ्या भिंती या आधार देतात. इथे भिंती नव्हत्या, इथे चक्क एका याच्यात 300 फ्लॅट्स आणि ऑफिसेस असलेली रचना होती आणि ती 0 मीटर पासून ते 545 मीटर पर्यंत निमुळती होत होत त्या षटकोनी कोअरला आधार देत होती. आणि तो आधार इतका मजबूत होता आणि इतका वेल डिझाईन्ड होता की त्यामुळे वाऱ्यामुळे त्याचं डिफ्लेक्शन किंवा हलणं हे 829 मीटर वरती फक्त 1.5 मीटर होत. तसंच एरवी एवढ्या उंच बिल्डिंगला काही झालं तरी तुम्हाला कुठून तरी पॅसिव्ह डॅम्पर्स किंवा ऍक्टिव्ह डॅम्पर्स द्यावे लागतात. या टॉवरचा आकार आणि रचना अशी होती की त्याच्यात डॅम्पर्सची गरजच नव्हती आणि 3 बाजूंनी वर येणारे हे मिनार सारखे बट्रेसेस हे या बिल्डिंगला तोलून धरत होते. आणि तिथेच सगळी याची खुबी होती, कारण प्रत्येक प्रत्येक फ्लॅट मधून, प्रत्येक खिडकीतून तुम्हाला दुबईचा नजारा दिसत होता. आता या बिल्डिंगचा पाया मजबूत पाहिजे. तो कसा केला? अगदी सोपा आहे. अहो, सगळ्यात पहिले 194 पाईल्स या तयार केल्या, 1.5 मीटर व्यासाच्या आणि त्याही 43 मीटर खोल. आणि त्या कुठे ठेवल्या? त्या नेल्या जमिनीखाली 50 मीटर पर्यंत. आणि या पाईल्सचं काम काय? वारा किंवा भूकंप यामुळे कोणतीही बिल्डिंग हलू शकते, पडू शकते, तर ती पडण्याचं नावच नाही घेणार, कारण या 194 पाईल्स 50 मीटर खोल जमिनीला धरून ठेवणार आणि पर्यायाने अख्ख्या बिल्डिंगला सुद्धा वाकूच देणार नाही. पडायची तर गोष्टच दूर राहील. आणि वर याच्यावर वजन किती? तर अधद 3,500 टन. तर एवढं वजन आल्यावर ही बिल्डिंग जमिनीत धसू शकते. ती धसायला नको म्हणून काय केलं? या सगळ्या 194 पाईल्स आहेत ना, त्या एका जाडजूड स्लॅबनी जोडल्या. जमिनीखाली 7 मीटरवर 3.5 पावणे 4 मीटर जाडीची स्लॅब बांधली हो. आणि त्या स्लॅबमुळे काय झालं? सगळं वजन जमिनीत व्यवस्थित हस्तांतरित झालं आणि अख्खी बुर्ज अल अरबची बिल्डिंग ही डिझायनर्सच्या मते जास्तीत जास्त 80 मिलीमीटर खाली धसणार. त्यातली कन्स्ट्रक्शन संपताच 30 मिलीमीटर खाली धसली. म्हणजे काय? पुढल्या 100 वर्षात फक्त 50 मिलीमीटर खाली जाणार. तर अशा रीतीने या बिल्डिंगचा पाया इतका मजबूत केला की ना ही बिल्डिंग खाली धसणार, नाही वारा किंवा भूकंपामुळे हलणार, डोलणार. आणि हो, यातल्या ज्या बट्रेसेस आहेत त्यातली उंची वेगवेगळ्या ठिकाणी, खरं सांगायचं तर एकंदर 27 ठिकाणी अशा प्रकारे कमी जास्त केली आहे की वाऱ्याला पत्ताच लागत नाही की भोवरा कसा करायचा. नाहीतर सरळसोट बिल्डिंग वर नेली ना तर वाऱ्यामुळे भोवरे तयार होतात आणि बिल्डिंग हालते आणि पडू पण शकते. तर या बिल्डिंगची नॅचरल फ्रिक्वेन्सी ही 12 सेकंद एवढी जास्त ठेवलेली आहे. त्यामुळे या बिल्डिंगचा भूकंपामुळे किंवा वाऱ्यामुळे कधीही रेझोनन्स इफेक्ट, की ज्यामुळे वाऱ्याची गती आणि बिल्डिंगची गती किंवा फ्रिक्वेन्सी मॅच होऊन बिल्डिंग पडू शकते, हलू शकते, याची शक्यताच शून्यवत केलेली आहे. मंडळी, आता या बुर्ज अल अरबचा पुढचा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. तर मंडळी, लक्षात असू द्या, गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आमच्या चॅनेलला, आणि हो, त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. घेऊन येतोय बुर्ज अल अरबचा दुसरा भाग.